लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान 5 दिवसांवर आलंय। मात्र अजूनही मुंबईतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही। महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम आहे। काँग्रेस आणि महायुतीने कोणत्या मतदारसंघात उमेदवार जाहीर केलेले नाहीत ते बघूयात। मुंबईतील 3 लोकसभा मतदारसंघात उमेदवार अजूनही जाहीर झालेले नाहीत। महाविकास आघाडीने त्यांचा जागावाटपाचा तिढा सोडवलाय। मुंबईतील जागांचा मुख्य तिढा असल्याचं स्पष्ट झालंय। मुंबईतील दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या 3 जागांवर महायुतीला अजून उमेदवार ठरवता आलेला नाही। भाजपने उत्तर मुंबईमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे। विशेष म्हणजे मुंबईतील लोकसभेच्या 6च्या 6 जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केलाय। असं असतानाही त्यांना 3 मतदारसंघात उमेदवार मिळालेला नाही। उत्तर पश्चिम मतदारसंघातून विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करून त्यांच्या जागी आशिष शेलार यांची भाजपकडून मनधरणी केली जाते। और मुंबई और महाराष्ट्र देश का अभिन्न अंग है। जो लोग देश को, समाज को भी नहीं समझ पाएंगे कि मुंबईकर ही होता है। आमची मुंबई आमचीच राहणार आणि दुर्भाग्य आहे की अशी ताकद विपक्षला समजून आणणार नाही। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांच्यावर खिचडी घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय। अमोल कीर्तिकर हे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचा मुलगा आहेत। गजानन कीर्तिकर हे पुत्राच्या विरोधात निवडणूक लढू इच्छित नाहीत। परिणामी या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनेता गोविंदा आणि आमदार रवींद्र वायकर यांची चाचपणी करण्यात आली आहे। महाविकास आघाडीकडून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे। मात्र महायुतीकडून अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दक्षिण मुंबईच्या जागेवरून मॅरेथॉन बैठक झाली। बैठकीत 2 दिवसात उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे। मेरा चैलेंज है ये महायुति वालों को, उसमें से एक भी सीट आप जीत कर दिखाए। अगर ये मुंबई उत्तर वाली सीट भी शिवसेना को मिलती है लड़ने के लिए तो हम वहां से भी जीत कर दिखाएंगे। महाविकास आघाडीचं जागा वाटप जरी पूर्ण झालं असलं तरी काँग्रेस अजूनही उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय घेऊ शकलेली नाही। काँग्रेसच्या खात्यातील 2 जागांसंदर्भात अजूनही चर्चा सुरू आहे। लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आटोपला तरी महाविकास आघाडी असो किंवा महायुती या दरम्यान मुंबईतील तिढा अजूनही कायम आहे। मुंबईतील जागा वाटपाचा निर्णय अजूनही अधांतरी आहे। काँग्रेसच्या खात्यातील 2 जागा तर भारतीय जनता पक्षाच्या खात्यातील 3 जागांवर अजूनही निर्णय होऊ शकला नाही। त्यामुळे उमेदवारांच्या नावावरती निश्चिती केव्हा होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट सचिनसह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत।